श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या चॅनलवरती तुमचे सर्वांचे. तर आजचा दिवस तुमचा खूप छान आणि सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना. आणि आज या नवीन विषयाला म्हणजेच आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर 11 जून 2026 वार गुरुवार या दिवशी आलेली आहे अधिक महिन्यामधील कमला एकादशी. तर 17 मे पासून आपल्याला अधिक महिना सुरू झालेला आहे. आता तो जवळजवळ संपतच आलेला आहे. म्हणजे आता 15 तारखेपासून संपणार आहे. तर 15 जूनला संपणार आहे तो. तर आता आपल्याला अधिक महिन्याच्या दोन दिवस म्हणजे 2 एकादशी येतात. त्या दोन्ही एकादशींना कमला एकादशी असे म्हटले जाते. आता अधिक महिन्यामध्ये अधिक महिना हा दर 3 वर्षातून येतो. त्यामुळे ह्या सोन्याहून पिवळा असा हा दिवस मानला जातो. तर हा अधिक महिना जो आहे तर त्यामध्ये जी कमला एकादशी आलेली आहे तर ती सुद्धा दर 3 वर्षानंतरच येते. म्हणून या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मराठी वर्षामध्ये अधिक मास हा येतो तो अतिशय विशेष अशी बाब मानली जाते. तर याला काही जण पुरुषोत्तम महिना म्हणतात, तर काही जण धोंडा महिना म्हणतात. तर आता खगोलीय पद्धतीने असले तरी धार्मिकदृष्ट्या अनन्य साधारण महत्त्व दिले जाते. तर या महिन्यातील प्रत्येक दिवशी प्रत्येक तिथी ही खूप महत्त्वाची आणि शुभ अशी मानली जाते. अधिक महिना हा पुरुषोत्तम मास असल्यामुळे या काळात विष्णू भगवानांचे विशेष महत्त्व आहे. तर अधिक मासात वाद्य पक्षात कमला एकादशी म्हणजे भगवान श्री हरी विष्णू यांची पूजा केल्याने अनेक पटीने त्याचा लाभ आपल्याला प्राप्त होतो. तर अधिक महिन्यात एकादशी व्रत केल्याने म्हणजे ज्या 26 एकादशी असतात त्याचे पुण्य आपल्याला मिळत असते. म्हणूनच जर तुम्ही कोणत्याही महिन्यातील येणारी एकादशीचे व्रत नाही केले तरी चालेल, पण ह्या अधिक महिन्यातील जर तुम्ही एकादशी केली तर तुम्हाला हा दुग्ध शर्करा योग असा मानला गेलेला आहे. कारण ही एकादशी जी आहे ती अधिक महिन्याचा म्हणजेच पुरुषोत्तम म्हणजे काय, तर हा श्रीहरी विष्णू म्हणजेच पांडुरंग. तर आपण पांडुरंगाची एकादशी केली जाते. तर ही तिथी विशेष म्हणजे शुद्ध पक्ष आणि वाद्य पक्षातील एकादशी अशी आलेली आहे. तर ह्या म्हणजे एकादशीचे महत्त्व आपल्याला मान्यता आहे की एखादे वेगवेगळे असतात. या अधिक महिन्यातील एकादशीचे व्रत इतके शुभ मानले जाते की हे व्रत करणाऱ्याला मन मोकळेपणाने आणि प्रबळ इच्छेने देखील पूर्ण होते. तर श्रीहरी विष्णूंची कृपा आणि आशीर्वाद हा देखील आपल्याला श्रीहरी विष्णू हा महालक्ष्मी सोबतच आपल्याला कृपादृष्टी देखील प्राप्त होते. त्यामुळे भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा असेल तर अधिक महिन्यामध्ये संपूर्ण फळ तुम्हाला मिळवायचे असेल तर एकादशीला हे आवर्जून व्रत करा. धार्मिक दृष्ट्याने हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. खास काही उपाय आणि सेवा आपल्याला ज्योतिषशास्त्रात सांगितल्या गेलेला आहे. तर हा उपाय आपण एकादशीला नक्कीच करावा. ते केल्यास आपल्याला शीघ्र फळ मिळते, प्राप्त होते. तर आज तुम्हाला मी त्याच प्रभावी उपाय असं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही स्किप न करता नक्कीच पाहावा. तर उद्या गुरुवार आहे. अधिक मास एकादशी तुम्हाला एकाच वेळी उपवास नाही तर तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, पण सकाळी लवकर उठून तुम्ही स्नान वगैरे करून तुम्ही एक ठिकाणी हा एक दिवा लावायचा आहे. तर त्याचे फळ तुम्हाला अधिकच मिळणार आहे. तर आपण ह्या पिढींचे दारिद्र्य नष्ट होणार आहे. तर 3 वर्षातून एकदाच हा येतो.
त्यामुळे तुम्ही जर हा उपाय केला तर तुमच्या पैशाची कधीच कमतरता पडणार नाही. जीवनातील शत्रू जे आहेत ते नष्ट होतात. तसंच साक्षात लक्ष्मी आपल्या घरी वास करते, अखंड वास करते. त्यामुळे हा दिवा कोठे लावायचा आहे याबद्दल मी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही स्किप न करता नक्कीच शेवटपर्यंत पहा. तर तुम्हाला माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन्स प्रेस करा आणि माझ्या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि माझे व्हिडिओ कोणतेही मिस होणार नाहीत. तर तुम्ही त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय हा माझ्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आवर्जून लिहा, म्हणजे जेणेकरून तुमची ही एक प्रकारचे तुमची ही लिखित सेवा होऊन जाते. तर तुम्ही श्री हरी विष्णूचा देखील तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर आशीर्वाद प्राप्त होईल. जो उपाय सांगणार आहे तो अतिशय प्रभावी आहे आणि सात्विक आहे. हा उपाय तुम्ही जर श्रद्धेने केला तर तुमच्या नक्कीच घरामध्ये अनेक बदल जाणवतील. आणि या उपाय आपल्याला गुरुवारी उद्या म्हणजेच कमला एकादशीला सकाळी 12 वाजायच्या आत हा उपाय घरात दिवा लावायचा आहे. तर हा अगदी सकाळीचा हा दिवा लावण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आपल्या देवघरामध्ये दिवा लावतो, देवांची पूजा करतो, त्यावेळेस तुम्हाला हा दिवा लावला तरी चालेल. पण त्यावेळे शक्य नसेल तर 12 वाजायच्या आतमध्ये हा दिवा तुम्हाला लावायचा आहे, घरात लावायचा आहे. आपल्या हिंदू धर्मात दिव्याला अतिशय महत्त्व आहे. तर हे विशेष महत्त्व असल्यामुळे आपण हा दिवा प्रज्वलित केल्याशिवाय कोणतीही पूजा होम हवन या सेवा आपण करत नाही. म्हणून दिवा प्रज्वलित न करता एखादी सेवा केली तर ती सेवेचे फळ आपल्याला मिळत नाही. मग जेव्हा आपण दिवा प्रज्वलित करतो, एखादी सेवा करतो, त्यावेळेला आपल्याला आपण जी काही सेवा करते ते देवापर्यंत पोचली जाते. तर हे काम दिव्याचं असते. म्हणून खूप धार्मिक आणि मोठे महत्त्वाचे काम आपल्याला एकादशीच्या दिवशी करायचे आहे. तर विशिष्ट पद्धतीने हा जर तुम्ही दिवा लावला तर घरातील तुमच्या दारिद्र्य नष्ट होणार आहेच. आणि दिवा लावणे म्हणजे ज्ञान प्रकाश आणि तर सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. तर दिवा लावल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट देखील होते, तर सुख समृद्धी नांदते. तर दिवा लावला तर आपण ज्ञानाची प्रगती होते तर मानले जाते. तर अशा वाईट अंधकार दूर करण्यासाठी, बुद्धिप्रकाश देण्यासाठी आपण सुद्धा ते स्वच्छ निर्मळ असतो. तर आपण कमलात्मक एकादशी दिवशी आपल्याला हा दिवा आपल्या घरात देखील पवित्र आणि प्रसन्न होते. त्यामुळे आपण कुटुंबातील शांतता समाधान मिळते. दिवा लावणे हे ईश्वर सानिध्य अग्नीला हिंदू धर्मात साक्षीदार आणि देवरूपाने मानले गेलेला आणि दिवा लावण्याची ही देखील प्रसन्नता होते. म्हणून पूजा ही आपल्याला संपन्न होते. आणि म्हणूनच घरामध्ये सतत आर्थिक अडचणी किंवा पैसे टिकत नसतील तर तुम्ही 50 रुपये कमवता तर तेथे तुम्ही 1 रुपया खर्च होत असेल म्हणजे तुम्हाला लक्ष्मीची प्रसन्न होते. तर घरामध्ये स्थिरता नाही, घरामध्ये अस्थिरता आहे. आर्थिक कारणासाठी समस्या दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तसेच हा उपाय केल्याने घरातील विवाद, कटकटी, क्लेश हे दूर जाऊन सुखशांती नांदू लागते. तसेच घरातील व्यक्तींचे कामात यश, तसेच आपल्या स्वतःचे घराचे स्वप्न किंवा बाधामुक्ती होते. तर घरातील नकारात्मक ऊर्जा, इरापिडा, दारिद्र्य दूर होते. एवढेच नाही तर अधिक महिन्यातील हा आपण दिवा लावणार आहे तो 33 वर्ष धनधान्य, समृद्धी, पैसा असे देखील कमी पडत नाही. कारण
हा महिना जो आहे 33 संख्याला खूप महत्त्व दिले गेलेले आहे आणि तसेच हा उपाय अधिक महिन्यामध्ये केल्यामुळे संपूर्ण अधिक महिन्याचे फळ आपल्याला प्राप्त होते। तर हा उपाय करण्यासाठी उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, त्यानंतर शक्यतो आपण पिवळे वस्त्र परिधान करायचे आहे। पिवळे नसेल तर काळा किंवा निळा रंग सोडून आपण कोणतेही कपडे परिधान केले तरी चालेल, पण शक्यतो हे डार्क नसावे कपडे, हे एवढं आपण लक्षात घ्यायचं आहे। तर हा आपण देवघरात आपल्या देवघराची म्हणजे देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्यावर आपण आवर्जून अभिषेक करायचा आहे। अभिषेक जो आहे तो तुम्ही पंचामृताने करा किंवा चंदनाने केला तरी तसा चालेल। तर शक्य फोटो असेल तर तुम्ही स्वच्छ पुसून घ्या, पिवळ्या फुलांचा उपयोग करा, पिवळ्या रंगाची मिठाई हे करा, कारण का तर गुरुवार हा अतिशय पिवळ्या वस्तूंसाठी अतिशय हे असतो, म्हणून महत्त्व दिलेले गेलेले आहे। तर पिवळ्या रंगाचं विशेष करून आपण हे करायचं आहे, कारण गुरुचा रंग जो आहे तो पिवळा आहे, त्यामुळे गुरुबळ आपले म्हणजे प्रबळ होण्यासाठी आपण पिवळ्या रंगाचा वस्तूचा अर्पण करायचा आहे। तुम्ही अंघोळ पण करताना त्याच्यामध्ये हळद 1 चिमूट टाकून अंघोळ जरी केली तरी चालेल। बघा, हे आपण असं करायचं आहे। तर आपण सगळ्यात महत्त्वाचे आपण तुळशीपत्र आपल्याला अर्पण करायचे आहे। त्यानंतरच मग मी जो उपाय सांगणार आहे तो आपल्याला करायचा आहे। आता उपाय करण्यासाठी तुम्हाला तुळशीची एक काडी घ्यायची आहे, ती वाळलेली असावी, जेणेकरून आपण ती घेतली तर ती घ्यावी। त्यानंतर त्याला लाल पिवळा रंगाचा जो कलावाचा धागा असतो, रक्षासूत्र म्हणतात, ते घ्यायचं आहे। ते घेऊन आपण तुळशीच्या काडीला गाठ गुंडाळून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपण ती गुंडाळून घ्यायची आहे। ती वात व्यवस्थितपणे लाल पिवळ्या धाग्याने म्हणजेच रक्षासूत्राने आपल्याला काडीवर गुंडाळून घ्यायचे आहे। ह्या आपण काड्या जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही त्या 33 काड्या घेतल्या तरी चालेल, तुमची इच्छा। ह्या काड्या घेऊन आपण त्याला शुद्ध गाईच्या तुपात भिजवायच्या आहे आणि एका मातीचा दिवा घ्यायचा आहे, त्यात थोडेसे तूप टाकून घ्यायचं आहे आणि आपण तुळशीच्या काडीला जे गुंडाळून घेतलेले होते ती एका प्लेटमध्ये किंवा तुम्ही मातीच्या आपण पंतीमध्ये घेतली तरी चालेल, त्या प्लेटमध्ये आपण हळदी कुंकू लावून तूप पाणी मिश्रित करून आपण एक स्वस्तिक काढायचं आहे आणि अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि स्वस्तिकावरती आपण तो दिवा आपण प्रज्वलित करून देवासमोर ठेवायचा आहे। तर आपण भगवान विष्णूंची मूर्ती फोटो आहे किंवा बाळकृष्ण असला तरी चालेल, त्यासमोर हा दिवा आपण प्रज्वलित करायचा आहे। प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा ह्या समर्पण करायचा आहे, फूल पण व्हायचं आहे आणि आपण तिथेच बसून ओम नमो भगवते वासुदेवाय हा आपण 108 वेळा जप पठण करायचा आहे। तसंच आपण तुम्हाला जर विष्णू सहस्त्रनाम पठण करायचं असेल तेही करू शकता। ते जर नसेल तर तुम्ही विष्णू स्तोत्र जो आहे तो तुम्ही 1 पानाचाच आहे, तो मनोभावे आपण वाचायचा आहे। लक्ष्मी आणि विष्णू भगवानाची प्रार्थना करायची आहे। आमच्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी तुम्ही आम्हाला कामात यश द्या असे मनोभावे प्रार्थना करायची आहे। अशा पद्धतीने हा छोटासा उपाय करायचा आहे आणि अगदी तुम्ही हा साध्या सोप्या पद्धतीने दिवा लावायचा आहे। धार्मिक शास्त्रानुसार तुळशीची काडी आणि तुळशीचे लाकूड दिवा लावणे अत्यंत पवित्र फलदायी मानले गेले आहे। साक्षात लक्ष्मीचे रूप मानले जाते। तर तीच लाकडाचा दिवा आपण प्रज्वलित केल्याने घरातील नकारात्मकता ऊर्जा नष्ट होते, त्यामुळे आपण घरामध्ये आपल्या सुख समृद्धी येते। म्हणूनच आपण सुख शांतीसाठी हा छोटासा उपाय करायचा आहे। सर्वांनी हा उपाय करायचा आहे, कारण धार्मिक मान्यता आहे की तुळशीचे पान आणि लाकूड
यामध्ये भगवान विष्णूंचा वास होतो. तुळशीची काडी दिवा लावण्याने लक्ष्मी प्राप्ती होते. प्रसन्न होऊन आपल्याला दिव्याच्या पवित्र धुरामुळे घरात जो वास्तुदोष गृहदोष असतो ते देखील कमी होतात आणि घराच्या आजूबाजूची म्हणजे जी ऊर्जा असते ती सकारात्मकता बदलते. तसेच तुळशीला बघा अनेक औषधिक गुणधर्म आहेत. तशी त्याची काडी जर आपण तुपामध्ये भिजवून आपल्या घरात लावली तर वातावरण सुगंधित होते आणि सुगंधी धुरामुळे घरातील सुद्धा अशुद्ध हवा असते ती शुद्ध होते आणि वातावरण ही प्रसन्न होते. तर काडीचा दिवा लावल्याने अश्वमेध यज्ञ केल्याचे आपल्याला देखील पुण्य होते. म्हणूनच तुम्ही हा जो छोटासा उपाय आहे, तर आपल्याला यज्ञ वगैरे करायला जमत नाही, तर हा छोटासा उपाय केला तर तुम्हाला यज्ञ केल्याचे पुण्य मिळणार आहे. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट करून सांगा, नक्कीच सांगा, जेणेकरून मलाही प्रोत्साहन मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जी काही सेवा झालेली आहे ती स्वामींच्या चरणी अर्पण करून ही तेच व्हिडिओ थांबवते. आपण आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.